राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वर महाराज की जय। तर आज काय झालंय बघा, आजपासून श्रावण सप्त्याला सुरुवात झालेली आहे। आता श्रावण सप्त्याला सुरुवात म्हटल्यानंतर आपला निधिध्यास आणि आपला संतसंग तर व्हायलाच पाहिजे, खरं की नाही। आणि श्रावण सप्ताह आपण आपल्या सद्गुरू काळसिद्धेश्वर माऊलीबरोबर किती वर्ष श्रावण सप्ताह साजरा केलेला आहे, कळलं की नाही। म्हणजे प्रतिपदेपासून सुरुवात व्हायची आणि अगदी अगदी सुरुवातीला तर महिनाभर चालायचं, नंतर मग तो आपल्या कृष्ण जन्माष्टमीपर्यंत आणला आणि आता तो पौर्णिमेपर्यंत चालतो। पण ह्याचा अर्थ काय होतं, आपला तेवढा अभ्यास होतो, सतत आपण संत संघात येतो, कळलं की नाही। आणि काय, अभ्यासाशिवाय काहीच होत नाहीये। आणि आपल्याला ज्ञान कसं प्राप्त होतं, शब्दामधून ज्ञान प्राप्त होतं। म्हणजे ज्ञानाची प्रथम साधनं जी आहेत ना, ते शब्द हे पहिलं साधन आहे ज्ञानाचं। आणि मग त्याच्यासाठी मग काय सद्गुरू माऊलीने काय केलं होतं, त्यांनी दासबोध हा प्रमाण ग्रंथ ठरवलेला आपल्या संप्रदायाचा। आणि दासबोध हा समर्थ रामदासांनी लिहिलेला दासबोध ग्रंथ, एक दिवशी अशीच मजा झाली, कळलं की नाही। कार्यक्रम झाल्यानंतर महाराजांनी मला बोलावलं, सांग दासबोध आणखी काय काय सांगतो। देहबुद्धीच्या दास्यातून सुटण्यासाठी केलेला बोध म्हणजे दासबोध। काय होतं बघा, आपण जन्माला आल्यानंतर ना प्रत्येक जण स्वतःला आपण शरीरच समजतो, पण कोणी सांगितलं आपल्याला तू शरीर आहेस म्हणून नाही, पण तरी सुद्धा आपण शरीरच समजतो की नाही। आणि आपण शरीर आहोत असं समजून आपण संपूर्ण आयुष्यभर जीवन जगतो। म्हणजे याचा अर्थ काय झाला, ही झाली देहबुद्धी। आपण स्वतःला शरीर समजतो, ही झाली देहबुद्धी। मग आता ह्या देहबुद्धीतून आपल्याला मोकळं व्हायला आपण शरीर आहोत का नाही, या शरीरामध्ये राहणारा चैतन्य रूप आत्मा जो आहे ते वास्तविक आपलं स्वरूप आहे। म्हणजे देहबुद्धी सोडून आपल्याला आत्मबुद्धीचा निश्चय पक्का करायचा आहे। मग आता आत्मबुद्धीचा निश्चय पक्का करायचा असेल तर काय, कुणीतरी आपल्याला समजावून सांगायला पाहिजे की नको, ए बाबा तू शरीर नाही आहेस। बघा आता इथे लागलं आपल्या, कळलं की नाही। आपण हाताला आपण काय म्हणतो, हात म्हणजे माझ्या हाताला लागलं असं आपण म्हणतो। नंतर समजा पोटात दुखतंय, आपण म्हणतो ना माझं पोट दुखतंय, पण कधी म्हणतो मी दुखतोय म्हणून। म्हणजे ह्याचा अर्थ काय, माझ्यापेक्षा शरीर निराळं आहे, हे पक्क लक्षात आलं आपल्या, कळलं की नाही। मग आपल्याला ग्रंथ हे समजावून सांगतात, अरे तू शरीर नाही आहेस, शरीरापेक्षा निराळा शरीरामध्ये राहणारा जो चैतन्य रूप आत्मा आहे ते वास्तविक तुझं रूप आहे। म्हणून मग समर्थाने काय केलं, समर्थाने हा दासबोध ग्रंथ लिहिला आणि मी ह्यामध्ये काय सांगितलं बघा, पहिली सुरुवात केली, श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिली जेथ, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे, ग्रंथा नाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलिला विशद भक्ती मार्ग, नविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण, बौद्ध अध्यात्म निरूपण निरोपिले, भक्तीचे नियोगे देव, निश्चये पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी, मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय बोलिला असे। म्हणजे बघा यात काय सांगितलं, अगदी शुद्ध ज्ञान, आणि ते एक समर्थाने इतकं सुंदर प्रकारे पटवलेलं आहे। म्हणजे आपण जसं एक पहिल्या समासापासून जसं पुढे सरक सांगतो, आता पहिला त्यांनी स्तवनाचं अनेक प्रकारची स्तवनं केलेली आहेत पहिल्या ह्यामध्ये अध्यायामध्ये, कळलं की नाही। नंतर मग देवदेवतांचं स्मरण केलंय, नंतर मग भक्ती नवविधा भक्तीचे वर्णन केले, म्हणजे भक्तीचे प्रकार समजावलेले आहेत, लक्षात घ्या। आणि नंतर त्यामध्ये आपल्याला म्हणजे म्हणजे गुरु शोधन, सद्गुरू का लागतो, कळलं की नाही। म्हणजे त्याच्यासाठी गुरुला शोधायचं कसं, देवाला शोधायचं कसं, अनेक प्रकारे यांनी सगळी विवरण केलेले आहेत। आणि मला सांगताना समाधान वाटतं की ह्या 200 समासांवरची सगळी प्रवचनं आपल्याला युट्यूबमध्ये उपलब्ध आहेत। कधीतरी शांतपणे तुम्ही जर ह्यात प्रवेश केलात तर तुम्हाला कळेल दासबोध ग्रंथाचं मी इतकं वर्णन का करतो।
कळलं की नाही? आणि समर्थाने काय केलं, अनेक ग्रंथांच्या संमती घेतल्यात. उपनिषद, वेदांत, श्रुती, कळलं ना, अनेक ग्रंथांमधले अवतरणे ह्यामध्ये आलेले आहेत. भगवद्गीतेमधले कित्येक श्लोक ह्यामध्ये आलेले आहेत. कळलं की नाही? आणि हे सगळं सांगण्याचा हेतू काय? शुद्ध ज्ञान, शुद्ध ज्ञान. म्हणजे समर्थाने जो दासबोध ग्रंथ लिहिला तो असाच लिहिला ना, नाहीये. आणि त्यांनी हे म्हटलं की नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषद, वेदांत, श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती. म्हणजे ह्यामध्ये त्यांनी सांगितलं माझा स्वतःचाही अभ्यास आहे तो, मी स्वतःची ती प्रचिती घेतली. बघा आपण काय करतो ज्ञानप्राप्तीसाठी, काय शब्द प्रमाण मानतो आपण. कळलं की नाही? मग आता शब्द प्रमाण म्हटल्यानंतर ग्रंथ प्रचिती, नंतर सद्गुरू गुरु प्रमाण. कळलं ना? मग ग्रंथ प्रचिती, नंतर मग गुरु प्रचिती आपण म्हणतो, आणि मग आत्मप्रचिती म्हणजे आपण म्हणतो की नाही वेदांत. वेदांत, सिद्धांत आणि धादांत. वेदांत म्हणजे वेदांनी जे जे काही समजावलंय ते. कळलं ना? सिद्धांत म्हणजे आपल्या सद्गुरू भगवंताने जे समजावलंय ते, आणि धादांत म्हणजे आपली खूप स्वतःची प्रचिती. तर अशा पद्धतीने ह्या दासबोध ग्रंथाचं महात्म्य सगळं वर्णन केलेलं आहे. आणि लक्षात घ्या, आता श्रावण सुरू झाले आजपासून, तर मी काय करणार आहे, मी मध्ये मध्ये ना सगळी जी अनेक जी प्रवचनं जी झालेली आहेत, मधल्या सगळ्या समासांवरची प्रवचनं आहेत, ही प्रवचनं मी नियमाने आपल्याला पाठवणार आहे. आणि खरंच आपण तेवढं तरी कार्य करा, कमीत कमी दिवसातून एक तरी प्रवचन ऐकण्याचा प्रयत्न करा या श्रावण महिन्यामध्ये. कळलं की नाही? आणि मग इथून का बघा, हे केवळ तुमच्या फायद्यासाठी. माझं काय, अरे आपण तरेलं नावे ते नवलं, कुळे उद्धरील सर्वांची तो, असं भगवंतानी म्हटलंय ना. अरे ह्याचा अर्थ काय होतं, हे तुम्ही हा अभ्यास केलात तर तुम्ही स्वतः तर तरालच, पण तुमच्या मुलांना हे संस्कार द्याल, तुमच्या परिचयातल्या सगळ्या लोकांना हे संस्कार द्याल. आणि हे संस्कार देणं हे अतिशय महत्वाचं असतं. आपण पंचमहायज्ञ पाहिले की नाही? व पंचमहायज्ञामध्ये अध्यापनम, स्वतः अभ्यास करा, अभ्यास करा आणि त्याचं प्रबोधन करा. आणि हे कधी शक्य होतं, जेव्हा आपण स्वतः अभ्यास करू. कळलं की नाही? तेव्हाच ह्याचं आपल्याला प्रबोधन करता येतं. तर आपण असं करूया, आता ह्या श्रावणामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करायचा प्रयत्न करूया, शुद्ध ज्ञानदृष्टी आपण विकसित करूया. आणि मी एक तुम्हाला स्पष्टपणे सांगू शकतो, ह्यामधला कुठलाही प्रश्न जर तुम्हाला आला तर तुम्ही मला जरूर विचारू शकता, जरूर विचारू शकता. कळलं की नाही? आणि म्हणून मी म्हणतो ना, दासबोधाच्या सगळ्या समासांवरची प्रवचनं आहेत, वर्षभराच्या सगळ्या उत्सव आहेत त्याच्यावरची प्रवचनं आहेत. कळण. आणि आपल्या संप्रदाय परंपरेप्रमाणे जे जे सण आपण साजरे करत होतो, ह्या सगळ्याची प्रवचनं तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून उपलब्ध होतील. आणि तुम्हाला कधीही कुठली शंका आली तर तुम्ही जरूर मला प्रश्न विचारू शकता. कळलं की नाही? तर आपण आता काय म्हणतात ना, श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात ते सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे. मग आता हे जे अशा ह्या सीझन मध्ये, अशा या वातावरणामध्ये आपण शुद्ध ज्ञान प्राप्त करूया, आपला ज्ञानदृष्टीचा निश्चय पक्का करूया. जय काळ सिद्ध, जय काळ सिद्ध, जय काळ.